नमस्कार मैत्रिणींनो. तर आता उन्हाळा खूप चालू झालाय बघा आणि उन्हामुळे सगळी स्किन खराबच झाली आणि आम्ही तर खेडेगावात राहतो, सारखं उन्हातच काम असतं. तुमच्याकडे काय स्किन रुटीन असेल तर मला सुद्धा सांगा, कारण मला पण काहीतरी चेहऱ्याला लावूस वाटते. मी कधीच लावले नाही ना. आता माझी पर्स व्यवस्थित लावायचे. सणासुदीच्या दिवसात सगळं घेतलेलं सामान तसंच भरून ठेवले, एकदम गच्च झाले आणि कसं तरी सामान ठेवलं तर ते पर्समध्ये काही व्यवस्थित वाटतच नाही आणि काही शोधायला गेलं ते पण भेटत नाही. आणि आमच्या दोघींची मिळून असतं हे सामान, भक्तीचं आणि माझं. तिला दुसरी पर्स दिली मी, पण तिचं पण ह्याच्यातच सगळं असतं. आणि पर्स म्हटल्यावर सगळ्या लेडीजचा वीक पॉईंट असतो बघा. एवढी छोटी दिसते पण त्याच्यात भरपूर त्यांनी सामान भरलेलं असतं. लागतं ते पण ठेवायचं, नाही लागत ते सुद्धा भरून ठेवायचं. तर माझं पण असंच झालं आहे. आमच्या दोघींच्या सामानाने एवढे सामान त्या पर्समध्ये बसलेलं बघा. एवढी छोटी दिसते पण एकदम गच्च भरलेली पर्स. आणि म्हटलं आता वेळ आहे तर ते व्यवस्थित लावून ठेवते. तर हे गळ्यातलं आहे का, हे मी आता मुंबईला दिवाळीच्या वेळेला गेले त्यावेळेला माझ्या वहिनीने घेतलेलं माझ्यासाठी. खूप छान आहे ते. मी एकदाच घातले फक्त. कधीतरी म्हटलं घालायचं आता काय असेल त्यावेळेला. आणि ही ठुशी आहे बघा. ही ठुशीचं ज्यावेळेला ट्रेंड होता त्यावेळेला माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेली. पण त्याची डिझाईन खूप छान आहे, एकदम नाजूक अशी आहे बघा. आणि मला आवडते, मी अजून घालते ती कधी कधी, म्हणून ठेवल्या मी व्यवस्थित जपून. हे कानातले मी ज्यावेळेला ट्रेंड होतं त्यावेळेलाच घेतलेलं. आणि ही का नाही नथ आहे, आईने भक्तीसाठी घेतलेली, तिला कधी कधी घालायला लागते म्हणून. आणि हे कानातलं आहे का, हे कानातलं आत्ता मुंबईला मी आले त्यावेळेला वहिनीनेच घेतलेलं आहे, पण मी अजून नाही घातलेलं. घालायचं आहे, कधीतरी घालायचं म्हणून मी सगळं घेऊन ठेवते. हे आत्याने भक्तीसाठी आणि माझ्यासाठी पंढरपूरला गेल्या त्यावेळेला आणलेलं. आणि मग हे गळ्यातलं आहे का बघा, हे गळ्यातलं भक्तीच्या पप्पांनी माझ्यासाठी घेतले बघा. हे पण मी घातले बरेच वेळेला. आणि हे पण ज्यावेळेला ट्रेंड होता त्यावेळेला वहिनीनेच माझ्यासाठी घेतलेलं होतं. आणि ही मिनी घंटण आहे, ते पण कधी कधी घालते मी, मिनी घंटण. आणि हे कानातले, ते कानातलं भक्तीच्या मामाने माझ्यासाठी घेतलेलं, यात्रेतून आणलेलं. तो कुठेतरी यात्रेला गेलेला त्यावेळेला तिकडून त्यानं माझ्यासाठी आठवणीनं आणलेलं. आणि हे कानातलं माझ्या मैत्रिणीने घेतलेलं आहे. 10 वर्षे झाली लग्नाच्या आधी घेतलेलं आहे बघा. अजून मी तिची आठवण म्हणून ठेवलं. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.